तस्मै नकाराय नमः शिवाय। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हे चिदान देगा देवा तुझा विसर न पडो देवा, धनद्रव्य नको देवा संतांची पायी ठेवा। मुखी नामस्मरण करवा तुझा विसर न पडो देवा, धनद्रव्य नको देवा संतांची पायी ठेवा। लक्ष्मण म्हणे देवा, लक्ष्मण म्हणे देवा सदा समाधान ठेवा, धनद्रव्य नको देवा संतांची पायी ठेवा। शिवहर हरे शिवहर शिवहर हर शिवहर शिवहर शिवहर। हे चिदान देगा देवा तुझा विसर न पडो देवा, धनद्रव्य नको देवा संतांची पायी ठेवा। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रान्विता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवै सदा पूजिता, सामां पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापहा। प्रस्तुत प्राप्त समयी सच्चिदानंद स्वरूप भगवान नीलकंठेश्वर पवनसूत हनुमंतराय तथा महाराष्ट्राचं कुलदैवत असणारे भगवान विठ्ठल तथा रुक्मिणी तथा गावातील सर्व देवी देवता यांच्या चरणी अनंत अनंत नमस्कार करून आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग, आवाज व्यवस्थित कर, जो पहिला होता तो ठेव ना, चेंज कशाला करतो। हॅलो हळूहळू कर, हळूहळू। हॅलो शिवहर हरे शिवहर 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 शिवहर। हे चिदान देगा देवा तुझा विसर न पडो देवा, धनद्रव्य नको देवा संतांची पायी ठेवा। प्रस्तुत प्राप्त समयी शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या मागणी परक अभंगातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। अभंग ज्या गावामध्ये निवडतोय त्या नगरीचं नाव पिंपराळा आहे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे विनेकरी असतील, बाबुरावजी देशमुख, महाराष्ट्र गान विख्यात असणारे आमचे चैलासजी चंदेवार असतील, आमचे पेटी मास्तर असतील, आमचे हरिभक्त परायण कीर्तनकार असतील, मृदंगाचार्य शिवहारजी कौटकर असतील, माझ्या पाठीमागं दोनवाडा, सेलू, कुरुंदावाडी, कुरुंदा, वरताळा आदी करून सर्वच गावातील भजनी मंडळे उभे आहेत। पिंपळा नगरीमधील माता, पिता, बंधू आणि भगिनी
या महाराष्ट्रामध्ये पिंपराळा नगरीचं चैतन्य वेगळं आहे, कारण या गावामध्ये हरी आणि हर यांचा मिलाप होतो. आणि म्हणून या अखंड यज्ञाचं नाव आपण ठेवलेलं आहे अखंड हरिहर नामसप्ताह, आहे की नाही. मी नेहमी सांगत असतो, पण तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही. हर आणि हरी हे एका धातूपासून जन्मलेले आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्यांची आई एक आहे. हर शब्दाचा अर्थ हरति पापम इति हरह आणि हरी शब्दाचा अर्थ हरति पापम इति हरिही. दोन्हीही तत्व पापाचं हरण करणारे आहेत. पण आपल्या नांदेडची गोदावरी वेगळी आहे आणि काशीतली गंगा वेगळी आहे. म्हणून काय नांदेडच्या तटावर राहता म्हणून काशीला गेल्यावर गंगेचं पाणी पिणार नाही का, गंगेमध्ये स्नान करणार नाही. अथवा गंगेतला माणूस नांदेडला आला मग काय गोदावरीमध्ये स्नान करणार नाही का, गोदावरीचं पाणी पिणार नाही. निश्चितच पिणार, नाही तर मरल. आणि देवाचं नाव हे मारण्यासाठी नाही, ते तारण्यासाठी आहे. त्याचं दान या अभंगाच्या माध्यमातून शिवसंत लक्ष्मण महाराज मागत आहेत. श्वहर 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 आता ज्यांचा अभंग आपण घेतलाय त्यांचा अल्पसा परिचय देतो. अभंग सेवेला ज्यांचा घेतला त्यांचं नाव आहे शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज. हे संत तुकोबाराय आणि शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा काळ एक आहे. हे एका काळातले संत आहेत. शिवसंत लक्ष्मण महाराजांचे 5000 च्या जवळपास अभंग आहेत. आणि या अभंगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भूमीमधले जितके देव आहेत, मग ज्योतिर्लिंग असतील, खंडोबा असेल, गणपती असेल, दत्त असेल, नर्मदेश्वर असेल, गोदावरी नदीवरले अभंग असतील, अशा अनेक प्रकरणांना ज्यांनी दृष्टी दिली असे शिवसंत लक्ष्मण महाराज आणि तुकोबाराय हे समकालीन संत आहेत. लक्षात ठेवा, संताला आणि गुरुला जात नसते. म्हणून कबीरजींनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, जात न पूचिये साधुकी पूच लीजिये ज्ञान. हा, असा आवाज जाती कुळ गोत्र न पाहे शंकरा. जाती कुळ गोत्र न पाहे शंकरा. जाती कुळ गोत्र न पाहे शंकरा. जाती कुळ गोत्र भक्ताचे माहेर स्वामी माझा. भक्ताचे माहेर स्वामी माझा. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. भक्ताचे माहेर हे जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. भक्तांचे माहेर स्वामी माझा. जात न पूचिये साधुकी पूच लीजिये ज्ञान.
मोल करो तलवार का पडी रहिनी दो म्यान. युद्धाला जात असताना सैनिक असं का होतं रे? क्षणातच आवाज चांगला ठेवतो, सणातच बदलतोस, कारण काय करायचं आहे की नाही? शिवहर ज्यावेळी व्यक्तीचं भाग्य आणि वेळ खराब असली, देवाला सुद्धा हातामध्ये भिक्षाचं पात्र घ्यावं लागतं. प्रमाण सांगू का तुम्हाला? अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. भगवान शंकरांनी भिक्षा मागितली माता अन्नपूर्णेजवळ. मला सांगा, बायकोला भिक्षा मागणारा जगामध्ये कोण आहे का? तुमच्या गावात आहे का? बायकोला सोडून येईल पण भिक्षा मागणार नाही. पण भगवान शंकरांनी भिक्षा मागितली बायकोला. कशासाठी? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणाकरता, विश्वामध्ये शांती जन्माला यायला पाहिजे, याकरता भगवान शंकरांनी माता पार्वतीजवळ भिक्षा मागितली. तुम्ही आम्ही असतो तर नातू दे, डोळा दे, घर दे, धन दे, असलं काहीतरी मागितलं असतं, जे अनित्य, जाणार आहे, नश्वर आहे, शाश्वत नाही आहे. पण भगवान शंकरांनी जे दान मागितलेलं आहे ते दान मात्र काय आहे? नित्य, निरंतर, अव्यक्त असणारं, चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणारं दान आहे. आणि ते दान कोणतं आहे? ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. ज्ञान आणि वैराग्याची सिद्धी व्हावी. कारण ज्ञान आणि वैराग्याशिवाय पुरुषार्थ म्हणजे मोक्ष प्राप्त होत नाही. ज्ञान आणि वैराग्याशिवाय जाणं येणं थांबत नाही. ज्ञान आणि वैराग्याशिवाय संसारातून मुक्त होता येत नाही. ज्ञान आणि वैराग्याशिवाय माणसाला मनुष्यत्व प्राप्त होत नाही. ज्ञान आणि वैराग्याशिवाय माणसामध्ये आत्मप्रचिती करता येत नाही. आणि म्हणून आत्मप्रचिती करायची असेल, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा भाव प्राप्त करायचा असेल, किंबहुना ज्या मदालासा नावाच्या आईनं ज्या मुलांना पाळण्यामध्येच बोध दिला, ब्रह्मबोध म्हणतात, तो बोध प्राप्त करायचा असेल तर देवाजवळ दान कोणतं मागावं? दान मागत असताना शिवसंत लक्ष्मण महाराज अभंगाची सुरुवात करता. हे दान देगा देवा म्हणतात की हेची दान देगा देवा म्हणतात? आता मला सांगा, हे दान देगा देवा असं म्हणू शकत होते, पण माऊलींनी हेची दान देगा देवा का म्हटलेलं आहे? का म्हटलं असेल बरं? हे आणि हेची ह्याच्यामध्ये फरक काय? मी तुम्हाला म्हटलं पिंपरायावाशींना, येतो कीर्तनाला, समजायचं डाऊट आहे. पण मी येणारच कीर्तनाला, समजायचं नक्की येणार आहेत महाराज, बरोबर आहे. हा, हे कसं अंतर आहे? येतो कीर्तनाला आणि येतोच कीर्तनाला, ह्याच्यामध्ये अंतर आहे की नाही? तसं हे दान देगा देवा आणि हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा म्हणणं म्हणजे मी येणारच, म्हणजे निश्चित झालं ते. तसं माऊलींनी निश्चित केलेलं आहे की हेच मला दान दे, दुसरं दान देऊ नको. कारण धनाचं दान सुद्धा मागता येत होतं माऊलींना, द्रव्याचं दान सुद्धा मागता येतं माऊलींना. पण माऊलींनी दान कशाचं मागितलेलं आहे? तुझा विसर न पडो देवा. त्याचा विसर पडला नाही पाहिजे. कारण संतांची श्रीमंती मोजता येत नाही महाराज. संत तुकोबाराय असतील, शिवसंत लक्ष्मण महाराज असतील, हे खूप मोठ्या धनाढ्य परिवारामध्ये जन्म घेतलेले व्यक्ती आहेत. आपल्याजवळ बुळवणीला अंगठी आली तर गावभर दाखवत फिरतो आपण. अशा किती अंगठ्या त्यांनी मोडल्यात की
इतकी मोठी श्रीमंती बाह्य दृष्टिकोनातून संतांची आहे. आंतरिक श्रीमंती विचारायची म्हटलं तर देव त्यांच्या सेवेला येतो, याच्यापेक्षा नवल काय आहे. आणि म्हणून माऊलींनी या ठिकाणी दान मागत असताना काय सांगितलं की देवाचा विसर मला पडला नाही पाहिजे, देवाचा विसर मला पडला नाही पाहिजे. आणि कारण देवाचा विसर पडणं ही माणसाच्या जीवनात प्राप्त झालेली विपत्ती आहे आणि देवाचं स्मरण होणं ही माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली त्याची संपत्ती आहे. मनुष्य जन्माचं कारणच आहे की संपत्ती कमवली पाहिजे आपण, बरोबर आहे. माणसानं संपत्ती कमवली नाही तर माणसाला किंमत शून्य आहे. यस्य पार्श्वे टका नास्ति तत् टका येते. ज्याच्याजवळ संपत्ती नाही त्याला पोरग किंमत देत नाही, बायको किंमत देत नाही, शेजारचं किंमत देत नाही, गल्लीत किंमत नाही, गावात किंमत नाही, मग शेवटी उदास होतो. बाह्य धनाचा विचार केला तर मग बाह्य धनाला इतकं महत्त्व आहे तर ज्याचं नाव मुखामध्ये आल्यानंतर ना पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, जाणं आणि येणं थांबतं ज्याचं नाव घेतल्यावर. अशी संपत्ती आपण साठवून ठेवली पाहिजे. आणि म्हणून आपल्या अखंड हरिनाम किंवा शिवनाम यज्ञामध्ये आपण काय करो ना करो पण हरिपाठ आणि शिवपाठ केल्याशिवाय राहत नाही. मी आल्या हरिपाठ चालू होता, कारण नियम असा आहे की शिवपाठ करा 84चा फेरा चुके येणे. ज्याला आपण संपत्ती म्हणतो ते देवाचं नाव आहे आणि ते देवाचं नाव आहे शिव. शिव शब्दातला जर इकार काढला, लक्षात घ्या, शिव शब्दातला इकार काढला शिल्लक काय राहतं? शव. आपल्या देहामध्ये सर्वांच्या ई म्हणजे आत्मा आहे, ई म्हणजे ईश्वर आहे, म्हणून आपल्या सर्वांना किंमत आहे. एकदा तो निघून गेल्यावर हातात ठेवत नाहीत, कानात ठेवत नाहीत, गळ्यात ठेवत नाहीत, पायात ठेवत नाहीत, सातबाऱ्यावर ठेवत नाहीत, बँकेत ठेवत नाहीत. कुठं ठेवतात? स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. स्मशानामध्ये नेऊन ठेवतात. मग स्मशानामध्ये जाण्या अगोदर आपली खरी संपत्ती कोणती आहे हे ओळखायला पाहिजे आपण. आणि ही संपत्ती सांगायला जे येतात त्यांना आम्ही संत म्हणतो. शिवहर आता माझा प्रश्न आहे तुम्हाला की देवाचा विसर आपल्याला कशामुळे पडतो? देवाचा विसर आपल्या सर्वांना कशामुळे पडतो? एक, संसारावर प्रेम झाल्यामुळं, एक, मुलावर प्रेम झाल्यामुळं, 3, पतीवर प्रेम झाल्यामुळं. पण मला सांगा, जिस नाथने नथनी दियो, म्हणजे ज्या पतीनं नथनी दिली त्याचं स्मरण मात्र आपल्याला राहतं, बरोबर आहे. पण ती नथनी घालायला ज्यानं नाक दिलं, हा, त्याचं स्मरण किती वेळ करतो आपण? नथनी देणाऱ्याचं स्मरण आहे पण नाक देणाऱ्याचं स्मरण नाही, म्हणून जीवनामध्ये दुःख आहे. शिवहर आणि म्हणून सांगितलेलं आहे पती हाच परमेश्वर आहे. जसं पतीचं आपलं प्रेम, पतीवरली श्रद्धा, तशी देवावर श्रद्धा असली पाहिजे. देवाचं नाम सदैव आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आता गंमत अशी आहे की नाम आम्ही घेतो पण नाम म्हणजे काय आम्हाला सांगा. तर नामाचं महत्त्व इतकं सांगितलेलं आहे. नाम या शब्दाचा अर्थ असा आहे नमयती तारयती इति नामः, जे नम्र होण्यासाठी शिकवतं,
त्याला नाम म्हणावं, जे तारतं त्याला नाम म्हणावं. आता नम्र कशासाठी व्हावं? माऊलींचं प्रमाण आहे. नम्र झाला सर्वाभूती, नम्र झाला सर्वाभूती, झाला सर्वाभूती, नम्र झाला सर्वाभूती. भासे शिवाची विभूती, भासे शिवाची विभूती, नम्र झाला सर्वाभूती, नम्र झाला सर्वाभूती, नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती, नम्र झाला सर्वाभूती, नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती, भाषे शिवाची विभूती. शिवत्वाची प्रचिती करायची असेल तर काय करावं लागतं? नम्र झाला सर्वाभूती, नम्र असावं लागतं. आपण नम्र नाहीच, आपण नम्री आहोत. आहे की नाही? प्रत्येकजण कशात ना कशात तरी नम्रीच आहे, नम्र मात्र कोणीच नाही. आहे की नाही? त्याच्यामुळं शिवाची विभूती आपल्यापासून कोसो दूर आहे. आहे की नाही? मला सांगा, आपल्या सावलीला आपण शिवू शकतो का? आपल्या सावलीला आपण स्पर्श करू शकतो का? करू शकत नाही महाराज. हे जसं सत्य आहे तसं जे नम्री आहे ते देवाला स्पर्श करू शकत नाही. दगडाला स्पर्श करू शकतात. मी काय सांगतोय? दगडाला स्पर्श करू शकतात, पण देवत्वाचा जो भाव आहे त्या भावाला स्पर्श करू शकत नाही. आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये नम्री होण्यापेक्षा नम्र व्हा. म्हणजे काय होईल? नम्र झाला सर्वाभूती, भाषे शिवाची विभूती, शिवत्वाची विभूती प्राप्त होईल. किती चिंतन सुंदर मांडलेले आहे बघा. नम्र आणि नम्री. नम्री म्हणजे अहंकार, नम्री म्हणजे चालाक. बरोबर आहे? अत्यंत चालाक असणारा शिष्य माझ्याजवळ आला, बाबूराव, आणि मला म्हणाला, महाराज हे मांजर आहे, याला खूप दुःख होते, याला वाक करा बरं म्हणले. त्याला महाराज, आता बाबूराव जवळचा शिष्य, आम्ही केलं त्याला वाघ झाल्या झाल्या बाबूराव काय झालं, ती वाघ झाल्या झाल्या त्याला भूक लागली, ते मलाच खायला आलं. पण आम्हीही काशीमध्ये 12 वर्षे घासले तो. काहीतरी हातच्या ठेवूनच वाघ केला असेल की. सांगून दिलं. ते जसं समोर येऊ लागलं पळत खाण्यासाठी, त्याला सांगितलं पूर्ववत हो. पुन्हा काय झालं? म्हणजे संतांच्या मध्ये शक्ती कशी असते? नम्र झाल्यानंतर ना शिवाची विभूती, म्हणजे विभूती म्हणजे कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, या शक्ती आपल्यामध्ये येतात. एवढंच नव्हे, नवसिद्धी आपल्याला प्राप्त होतात. अनिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाट्य, ह्याच्या नवसिद्धी आहेत. ह्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात आणि आपलं काम सरळ रूपानं होतं. काय झाल्यावर? नम्र झाल्यावर की नम्री झाल्यावर? नम्र झाल्यावर. पण आपण नम्री आहोत. नम्री कुणाला म्हणतात? अहंकाराला म्हणतात महाराज. अहंकाराला. अहंकारानं काय झालं महाराज? रावण नष्ट झाला, कंस नष्ट झाला. नवे नवे काही क्षणाकरता या पृथ्वी मातेला अहंकार आला होता आणि ती म्हणू लागली, मै बडी मै बडी मै बडी. असं म्हटल्या म्हटल्या पृथ्वी मातेनं तिथं शेषनाग उभा राहिले आणि म्हणू लागले, तू काय है की बडी, तू तो मेरे माथे पे पडी. काय म्हणली? पृथ्वी मातेला अहंकार आला. घालवला कोणी? शेषानं घालवला. पण घालवला इतपत चांगलं होतं, पण त्याचा परिणाम असा झाला की शेष नागराजाला अहंकार आला आणि तो म्हणू लागला, मै बडा मै बडा मै बडा. लागलीच भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, अरे तू का है का बडा, तू तो मेरे गले में पडा.
काय म्हणले? तू काहे का बडा, तू तो मेरे गले में पडा. असं म्हटल्या भगवान शंकर म्हणाले आता मीच मोठा आहे. ध्वजस्तंभावरी वानरू. असं झालं आणि त्यांना वाटलं मी आता मोठा आहे. असं झाल्या लागलीच त्या ठिकाणी रावण आला आणि म्हणाला शंकर म्हणू लागले मै बडा मै बडा मै बडा. लागली रावण म्हणाले तू काहे का बडा, तेरा तो कैलास पर्वत मैंने उखाड के खडा. म्हणजे कैलास पर्वत ध्वंस केला आणि भगवान शंकराचं आत्मलिंग घेऊन गेला की नाही रावण. असं म्हणल्या रावण म्हणला आता शंकरापेक्षा मीच मोठा. मग रावण म्हणू लागला मी मोठा, मै बडा मै बडा मै बडा. तितक्यात तिथं राम आले, तू काहे का बडा, तू तो मेरे एक बाण से उडा म्हणले. रामाच्या एका बाणानं रावणाचा वध झाला. मग असं झाल्यावर माऊली रामाला अहंकार आला आणि रामप्रभू म्हणू लागले मै बडा मै बडा मै बडा. असं म्हटल्या हनुमानजी प्रकट झाले आणि हनुमानजी म्हणाले तू काहे का बडा, तू तो मेरे हृदय में पडा. मग या जगामध्ये मोठं कोण आहे? या जगामध्ये मोठं कोण आहे? तुलसीदासांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, भगवान से भक्त न बडे कह गए संत सुजान. भगवंतापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? भक्त आहे. कोणता भक्त? फक्त पंक्तीमध्ये जेवणारा नव. पंक्तीला म्हणले की किती 2100 लोकसंख्या आणि कीर्तनाला म्हणले की 100. सप्ते फक्त खाण्यासाठी नसतात. विचाराचं परिवर्तन व्हावं, मनाचं परिवर्तन व्हावं, देहाच्या माध्यमातून भजन घडावं, नामचिंतन घडावं, हा उद्देश सप्त्याचा आहे. नाहीतर घरामध्ये सुद्धा चांगलं मिळतेच की. आणि म्हणून उत्तिष्ठत जाग्रत वरांनी बोधत, उठा जागेवा. आणि ज्या करता हा अट्टहास आपण केलेला आहे ते प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहा. नाहीतर एक शेतकरी शेतामध्ये फुलाची बाग फुलवतो, पण सगळ्या फुलांचं नशीब कुठं आहे? नीलकंठेश्वराच्या चरणावर यायचं. सगळ्या फुलांचं नशीब कुठं आहे? त्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर यायचं. सगळ्या फुलांचं नशीब कुठं आहे? त्या हनुमंतांच्या चरणावर यायचं. सांगा ना. ज्यांचं नशीब आहे ते येतात आणि ज्यांचं नशीब नाही ते स्मशानात जातात, तमाशामध्ये जातात. तिथेही जातात की फुलं. आमच्या वसमतला तर जातात. इकडं काय मला माहीत नाही. जातात ना. मग कुठल्या फुलांचं भाग्य चांगलं आहे हो? तमाशामध्ये गेलेल्या, स्मशानामध्ये गेलेल्या की देवाच्या चरणावर आलेल्या? एवढं जरी कळालं तर आपलं कीर्तन संपलं महाराज. शिवहर आणि म्हणून नम्र भाव माणसाचा अहंकार कमी करतो. आणि म्हणून अहंकार कमी करण्यासाठी नम्र भाव असावा लागतो. आणि ज्ञानाची पहिली पायरी काय आहे? नम्रता. काय आहे? ज्ञानाची पहिली पायरी कोणती आहे? नम्रता. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करायचं असेल तर नम्रता, नाम प्राप्त करायचं असेल तर नम्रता आपल्याजवळ असली अत्यंत आवश्यकता. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण एका ठिकाणी म्हणतात, नम्रता धनम आपनोती, धनात धर्मः, धर्मात सुखः. सुख प्राप्त करायचा मंत्र दिला आपल्याला शास्त्रांनी. नम्र झाल्यावर काय होतं? नम्र झाला की त्या ठिकाणी धन येतं. कोणतं? धर्म नावाचं धन. खिशातलं नवं. धर्म नावाचं धन आपल्याजवळ पाहिजे. मग धर्म नावाचं धन कमवायचं असेल तर धर्म काय आहे हे आपण जाणलं पाहिजे. तर धर्म आपल्याला सांगतो, सत्यम वद धर्मम चर, स्वाध्यायात न प्रमादितव्यम. विद्यार्थी असेल तर ज्ञानाच्या ठिकाणी म्हणजे पुस्तकाच्या ठिकाणी नम्र झाला पाहिजे. गृहस्थी असेल तर कर्माच्या ठिकाणी नम्र झाला पाहिजे. वानप्रस्थी असेल तर तीर्थाटनाच्या ठिकाणी नम्र झाला पाहिजे. आणि संन्यासी असेल तर कुठे नम्र झाला पाहिजे? मोक्षाच्या ठिकाणी नम्र झाला पाहिजे. पण असं पाहायला मिळत नाही जगामध्ये.
आणि म्हणून शंकराचार्यांनी तुमच्या आमच्यासारख्या लोकांना पाहून एक ग्रंथ तयार केला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे चरपट पंजरिका. आणि त्या ग्रंथामध्ये शंकराचार्य आपल्याला सांगतात बालकस्तावत क्रीडासक्त. काय बालपण कशात घालवलं? बालकस्तावत क्रीडासक्त, तरुणीस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमथे, प्राप्ते सन्निहिते नहि नहि रक्षति डुक्रिं करणे, नहि नहि रक्षति डुक्रिं करणे. काय सांगतात या माध्यमातून? बालपण खेळण्यामध्ये घालवलं, तारुण्यपण विषयामध्ये घालवलं आणि म्हातारपण चिंतेमध्ये घालवलं. मग देवाचं नाव कधी घेतलं? उग फोटोवर मेल्यावर लिहितात कैलासवासी, वैकुंठवासी. आता एवढं लिहिल्यावर जर वैकुंठ किंवा कैलास भेटला असता तर दरवर्षी 4 लाख रुपये खर्च करून सप्ताह करण्याची काही गरज आहे हो? एका पंक्तीचा 50,000 रुपये खर्च आहे कुबडे आप्पा. ती 50,000 रुपये खर्च करण्याची गरज काय? फक्त फोटोवर कैलासवासी किंवा वैकुंठवासी लिहिल्यावर मोक्ष किंवा स्वर्ग भेटतोय तर. आणि म्हणून सांगितलं अंते गती सा गती, अंते मती सा गती. शेवटच्या श्वासाला जशी आपली बुद्धी असते तसं आपल्याला पुढला मार्ग मिळत असतो. आणि शेवटच्या श्वासाला देवाचं नाव मुखातून यावं याकरता आजपासून तयारी करायला लागते. एका मुलाला विचारलं काय रे काय होणार? म्हणला मी डॉक्टर होणार आहे, कुबडे डॉक्टर सारखा. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे, आपल्या गावातला एक मुलगा डॉक्टर होतोय. मी त्याला विचारलं अरे पिंट्या तू डॉक्टर होणार ठीक आहे, पण तू शाळेला किती दिवस जातो वर्षातून? त्यावेळी म्हणला काय नाही महाराज, गुढीपाडव्याला फक्त शाळेला जातो. आता मला सांगा, गुढीपाडव्याला शाळेला जाणाऱ्या डॉक्टरकडनं इंजेक्शन किंवा सलाईन घेतलं तर आपल्या घरावर गुढी येणार नाही का? म्हणजे सामान्य क्षेत्रातला डॉक्टर होण्यासाठी किमान 14 तास प्रयत्नशील असावं लागतं. त्यावेळी ते पद प्राप्त होतो, अधिकार प्राप्त करता येतो. मग इथं भगवंताचं नाम आपल्याला घ्यायचं आहे तर त्याकरता सुद्धा अधिकार लागतो महाराज. आणि तो अधिकार प्राप्त करण्यासाठी बाल्यपणामध्ये काय करावं, तारुण्यपणामध्ये काय करावं, वानप्रस्थ अवस्थेमध्ये आपण काय करावं, संन्यासी अवस्थेमध्ये आपण काय करावं, हे आपल्याला ज्ञान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग सत्य होतं तुझा विसर न पडो देवा संताची. मी विद्यार्थ्याला विचारलं काय रे देवाचं नाव घेतो का? नाही महाराज शाळा आपल्याला सुधरू देना म्हणले. सकाळी 5ला ट्युशनला पाठवतात, ट्युशनवरून आले की शाळेत पाठवतात, शाळेवरून आले की पुन्हा ट्युशनला पाठवतात, वेळच नाही म्हणले. मग त्यातून मी त्याला हळूच विचारलं कानात जाऊन मोबाईल किती वेळ वापरतो? काय नाही 3 तास वापरतो म्हणला. टी व्ही किती वेळ बघतो? काय नाही म्हणला मला 2 तास. म्हणजे टी व्ही बघायला वेळ आहे, मोबाईल खेळायला वेळ आहे, पण ज्यानं शरीर दिलं, इंद्रिय दिली, त्याच्यासाठी एक माळ जपण्यासाठी विद्यार्थ्याला वेळ नाही. म्हणजे काय फक्त नाटक चालू आहे. पुढे जाऊन सांगतात गृहस्थी माणसाला तरी वेळ आहे का? एक गृहस्थी माणूस माझ्याकडं महाराज म्हणला मला गुरुमंत्र देऊनच टाकावं आता. मी म्हणलं देतो रे बाबा, पण तो मंत्र जपण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे का? दूध देण्यासाठी आम्ही बसलोय, पण तुझ्या पात्राला जर छिद्र असेल तर ते दूध देण्यात काही मतलब नाही ना. एका माणसाला नदीच्या पलीकडे जायचं होतं, साधन म्हणून नाव वापरली, त्या नावेला 100 छिद्र. आता ती नदीच्या पलीकडे जाईल की नदीच्या गंगासागरला जाईल? सांगा ना, ती नाव कुठं जाईल? छिद्र असणारी नाव नदीच्या पलीकडे जाते की गंगासागरला जाते आजोबा? गंगासागरला जाते. का? छिद्र आहेत. तसं आपल्याला विषयाची छिद्र लागलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याकडनं जप होणार आहे. जप दिला मी, जाऊ दे म्हणलं,
उद्धार होईल याचा. जप दिला. मग म्हणला किती वेळा जपायचा. मी म्हणलं काय गुत्त दिले का तुला? मी म्हणलं किती वेळा जपायचा सांगू का? जेवढ्या वेळ श्वास घेतोस तेवढ्या वेळ जपायचा. अबा बाबा बाबा म्हणलं हे नाही होत म्हणलं आमच्याकडनं. मग कशाला आलास म्हणलं आमच्या दुकानात? उगा वेळ घालवायला. गिराईक दुसरा जा म्हणलं. नाही थांबा म्हणलं. काहीतरी करा की म्हणला, टेबला खालनं देतो. आता आमच्याकडे सुद्धा टेबला खालनं देण्याची प्रथा चालू झाली. एक पंडिताजवळ, ज्योतिषशास्त्र सांगणाऱ्याजवळ एक भक्त आला आणि महाराज माझ्या मुलाचं लग्न आहे, मुहूर्त काढा म्हणले. त्यानं 10 रुपये पंचांगावर ठेवले आणि सांगितलं 12:30 वाजता मुहूर्त आहे, याच्या पुढला मुहूर्त आपल्याला पकडता येणार नाही, अनिष्ट काळ तयार होणार आहे. त्यानं काय केलं, 100ची नोट काढली आणि आता सांगा म्हणले. काय म्हणले? 100ची नोट काढली आणि आता मुहूर्त सांगा. अहो थांबा, मी बघितलं नव्हतं म्हणले. अमृत मुहूर्त आहे म्हणले, सायंकाळी 6 वाजता गोरज मुहूर्तावर तुम्ही लग्न लावू शकता. माणसांच्या दृष्टी पैशावरनं बदलत चाललेल्या आहेत, बरोबर आहे. पण नाम माणसाची अशी दृष्टी बदलतं की शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके येणे. नामाचा परिणाम सांगतो. भृंगी कीट न्याय आहे. भृंगी कीट न्याय आहे. तो किडा भुंग्याचं स्मरण करता करता भुंगा कधी होतो कळत नाही. परमेश्वर आगमामध्ये आलेलं प्रमाण आहे. मानव शिवयोगेन शिवो भवती न संशयः. मानव शिवयोग साधना, मानव नाम साधना जशी जशी करतो तो शिव झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून म्हटलं माऊलीनी, तुझा विसर न पडो देवा. हा, त्याचा विसर आपल्याला पडता कामा नाही. आणि त्याचा जर विसर पडला, बऱ्याच जणांना काय वाटते माहिती आहे का, एक शेतकरी बैलगाडी चालवत होता आणि बैलगाडी चालवत असताना त्या शेतकऱ्याच्या गाडी खालून एक श्वान म्हणजे कुत्रा चालत होता. आणि कुत्र्याला ज्ञान नसल्यामुळे त्याला काय वाटलं, ही गाडी कोण चालवतोय. असे खूप जण आहेत. आहेत की आहेत. तुम्ही होय म्हणलं तरी आहे, तर नाही म्हणलं तरी आहेत. मग असा फिजूलचा गर्व अहंकार करण्यात काय मतलब आहे का? गाडी खरी अर्थानं कोण चालवाले? आता ते तुम्हालाही माहीत आहे. आणि म्हणून आपण फुकटचे अहंकार करून त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. आणि अशा अहंकारांना बळी न पडता आपण काय केलं पाहिजे की देवाचं नाव माझ्या मुखातून आलं पाहिजे, माझ्या परिवाराच्या मुखातून आलं पाहिजे, माझ्या गावाच्या मुखातून आलं पाहिजे. याकरता वर्षातून एकदा आपण हरिनाम आणि शिवनाम सप्ताह ठेवतो, शिवकथा ठेवतो. कशासाठी? त्या निमित्तानं चिंतन होईल. एरवी तर मग चिंताच आहे आपल्याला. असं तुलसीदास म्हणतात, मी म्हणत नाही. चिंता ऐशी डाकिनी. काय आहे? चिंता कशी आहे? चिंता ऐशी डाकिनी. चिंता असा डाकू आहे, तो जिवंत शरीराला खातो. आणि म्हणून चिंता करू नका. तर काय करा? चिंतन करा. याहीपेक्षा पुढं जाऊन सांगितलेलं आहे, चिंता आणि चिता समान आहेत. चिता मेलेल्या देहाला जाळते आणि चिंता जिवंत देहाला जाळते. आणि म्हणून सांगतात शास्त्रकार, चिंता चिता समाख्याता. चिंता आणि चिता समान आहेत, पण चिंता जिवंत देहाला जाळते. म्हणून चिंता करू नका, चिंतन करा. असं कुणी सांगितलं? नारदांनी सांगितलं. भक्तिसूत्रामध्ये नारद म्हणाले, माणसा चिंता केल्यावर मरून जाशील रे, पण चिंतन केल्यावर तरुण जाशील. आणि म्हणून चिंता करण्यापेक्षा चिंतन कर. मग नारदांनी सांगितलं चिंतन कसं करावं? चिंतने चिंतने तदरूपता. काय? चिंतने चिंतने तदरूपता. तो मी आहे याचं ज्ञान प्राप्त करणं, तो मी आहे हे भक्तीच्या माध्यमातून जाणणं, तो मी आहे हे महावाक्याच्या अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याच्या माध्यमातून जाणणं, ह्याला काय म्हणावं? चिंतन. आणि हे चिंतन घडण्यासाठी
अंतःकरण शुद्ध असावं लागतं. म्हणतात ना, काय म्हणतात, एक काशीमध्ये म्हण होती, चित्त शुद्ध होती तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. अहो, चित्त शुद्ध असल्यावर व्याघ्र खाऊ शकत नाही, सर्प चावू शकत नाही, मुंगी ढसू शकत नाही, शेजारी धुरा काढू शकत नाही. कापूस आपण शेतात जायच्या आधी शेजारी वेचून जाऊ शकत नाही. उदाहरण तुकोबारायांच्या शेतकऱ्यातलं धान्य नेलंच होतं की, पण किती पोती धान्य भरलं हो? अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्या नावाशी अनन्य व्हावं लागतं. कसं अनन्य व्हावं? मुंगी आणि गुळाचा अनन्यता कशी आहे? पाणी आणि माशाची अनन्यता कशी आहे? कमळाचं पुष्प आणि भ्रमर यांची अनन्यता कशी आहे? तशी अनन्यता देवाच्या नावावर जर आपली असेल, मग तेव्हा म्हणतात तुझा विसर न पडो देवा. मग असं चिंतन ज्यावेळी आपण करतो त्यावेळी नामच ज्ञान आहे, किंबहुना ज्ञानच ईश्वर आहे, किंबहुना ज्ञान, ईश्वर आणि नाम यांचा द्रष्टा मी नसून तेच मी आहे. आणि हे आजपर्यंत मला कळत नव्हतं, कारण माझ्या अंतःकरणावर मल विक्षेप आणि आवरण नावाच्या अज्ञान माझ्या शेवाळ माझ्या हृदयरूपी पाण्यावर चढलेलं होतं. आणि ते शेवाळ काढण्याचं काम कोण करत असतं? नाम अभंगाचं दुसरं चरण. धनद्रव्य नको देवा आणि संतांची पायी ठेवा. या अभंगाच्या द्वितीय चरणातून माऊलींनी आपल्याला खूप सुंदर संकेत दिलेले आहेत. थोडंसं लक्ष द्या, जागृत राहा. काय म्हणतात माऊली पहा, धनद्रव्य नको देवा. माऊली धन नको म्हणतात, द्रव्य नको म्हणतात, पण धनाशिवाय आणि द्रव्याशिवाय माझा आवाज तुमच्याजवळ येतोय, ह्याला पैसे दिले तेव्हाच येतोय की? तरीही माऊली म्हणतात की धनद्रव्य नको देवा. तर या पाठीमागचं कारण वेगळं आहे. लक्षात ठेवा, मागितल्यावर मिळतं ते पाणी, मागितल्यावर मिळतं ते पाणी, आणि न मागितल्यावर मिळतं त्याला खीर म्हणतात. मग खीर पाहिजे की पाणी पाहिजे? सांगा ना, खीर पाहिजे की पाणी पाहिजे? खीरच पाहिजे ना. बोलत नाही पण ते अपेक्षित तेच आहे. खीर पाहिजे. मग खीर पाहिजे असं मागितलं नाही पाहिजे. आणि म्हणून माऊली म्हणाले धनद्रव्य नको देवा. मग धनद्रव्य नको तर काय पाहिजे? संतांची पायी ठेवा. संतांच्या चरणावर माझं मस्तक असलं पाहिजे सदैव. संतांच्या चरणावर मस्तक म्हणजे काय? डोक्याला फेविकॉल, पायाला संतांच्या फेविकॉल लावून चिटकून द्यायचं का? हा अर्थ नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामधला अर्थ असा आहे की संत ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाने माझे पाय सदैव गेले पाहिजेत. मग संत कोणत्या मार्गाने गेले? मधल्या आमच्याकडं प्रथाच आहे. लग्नाच्या वरातीमध्ये नाचायला 2 तास वेळ आहे आमच्याकडं. हळद खेळायला 2 तास वेळ आहे. जावाई रुसला तर त्याचा रुसवा काढायला 1 तास वेळ आहे. पण लग्नामध्ये त्या स्वामीला व्यवस्थित मंत्र म्हणायला वेळ नाही. आवर 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 आवर. शर्त घ्या, शर्त घ्या. ते मंत्र म्हणत नाही, काय नाही. मग सांगा, आपल्या लग्नाला पाहुणा नाही आला तर चालेल, पण देव यावा लागतो. आणि देव कशाने येतो? देवाची भाषा यायला पाहिजे ना आपल्याला. जगामध्ये देवाची भाषा फक्त दोघांनाच येते, एक ब्राह्मणाला आणि एक जगमाला. आपल्याला मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे का आजोबा?
जन्माच्या कुळात येऊन ब्राह्मणाच्या कुळात येऊन मंत्र बोलता येणार. मग आपल्या सर्वसामान्य लोकांना कसे मंत्र बोलता येतील? ते मंत्र म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? स्वामींना आणि ब्राह्मणाला. आणि त्या स्वामीला त्या ब्राह्मणाला लग्नामध्ये काय म्हणतो आपण? आवर ए आवर ए. यामुळं घोळ काय झाला, देवाला कळते त्यांची भाषा, मग ते मंत्र म्हणतच नाही. मग लब 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 लब. आता लब 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 केल्यावर देव येईल का? येणार नाही. मंगलम भगवान शंभू मंगलम ऋषभध्वज मंगलायतनम हरह. माझं मंगल झालं पाहिजे. तदैव लग्नम सुदिनम तदैव तारा बलम चंद्र बलम तदैव विद्या बलम चंद्र बलम तदैव गौरी पते ते अग्रियुगम स्मरामी. देवा, कुठल्याही कार्याच्या अगोदर मी तुला स्मरण करतो, म्हणून माझं मंगल झालं पाहिजे, माझ्या परिवारातलं मंगल झालं पाहिजे. याकरता मी मंत्र बोलण्याकरता तुझं पहिलं मुख म्हणजे जंगम किंवा ब्राह्मण आहे, त्याला मी इथं प्रार्थनीय, त्याला मी बोलवलेलं आहे आणि ते मंत्र गान करत आहेत आणि तुझं येणं आम्हाला अपेक्षित आहे. आपण कुणाची वाट बघतो? अहो, अजून आमदार आलाच नाही, सरपंच आलाच नाही, सदस्य आलाच नाही, काय करणार आहे ते येऊन? मग महत्व कशाला दिलं पाहिजे? म्हणून संतांनी म्हणलं, धनद्रव्य नको देवा, संतांचे पायी ठेवा. संत आमच्या घरी आला पाहिजेत. आणि संत ज्यावेळी आमच्या घरी येतात त्यावेळी आमची दिवाळी आणि दसरा साजरा होतो. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. आणि म्हणून संतांनी म्हणालं की धनद्रव्य नको देवा, संतांची पायी ठेवा. मग संत आमच्या घरी यावेत असं वाटत जर असेल तर काय केलं पाहिजे? त्यासाठी अभंगाचं तिसरं, मुखी नाम स्मरण करवा, मुखी नाम स्मरण करवा, नाम स्मरण करवा, मुखी नाम स्मरण करवा. तुझा विसर न पडो देवा, तुझा विसर न पडो देवा, मुखी नाम स्मरण करवा, मुखी नाम स्मरण करवा करवा, मुखी नाम स्मरण करवा. मुखी नाम स्मरण करवा, तुझा विसर न पडो देवा, तुझा विसर न पडो देवा, तुझा विसर न पडो देवा. क्या बात है. मुखी नाम स्मरण करवा, तुझा विसर न पडो देवा. चिंतन किती सुंदर आहे बघा. ऐकाल तर तुम्हाला खूप छान वाटेल. काय सांगितलेलं आहे? मुखी नामस्मरण करवा. आपल्या गावामध्ये नीलकंठेश्वर भगवान आहे. यांना नीलकंठेश्वर का म्हणतात? यांनी हलाहल नावाचं विष प्राशन केलं. प्राशन करणं सोपं आहे हो, पण त्याला पचवणं खूप अवघड आहे आणि पचवता येईना महाराज. म्हणून काय केलं नीलकंठेश्वरांनी? मस्तकामध्ये गंगा धारण केली, तर मग तर शांतता मिळेल. तरी शांतता मिळाली नाही. नंतर नारदांनी सल्ला दिला, चंद्राला धारण करा. चंद्र धारण केला, चूडामणी म्हणू लागले, तरी सुद्धा शांतता मिळाली नाही. नंतर एकानं सल्ला दिला, जगामध्ये सर्वात थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर. नाही महाराज, साप आहे साप.
ते साप धारण करा म्हणले. मग म्हणाले नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मग भगवंतांनी गळ्यामध्ये सर्प धारण केला. मग वाटलं आता तरी शांतता मिळेल, तरी सुद्धा शांतता मिळाली नाही. आपलंही शंकरासारखंच आहे. घरामध्ये भांडण झालं, अशांतता झाली, मित्राजवळ गेला, मित्र म्हणला घे दो घूट जिंदगी के ते असे पात्र असं ठीक होतं. पुन्हा तसंच ते म्हणला ह्यात काही ताकद नाही. ते म्हणला मग आता वसमतला जायला लागते, गावातलं हे चांगलं होईना म्हणले. वसमतला गेलं, येता येताच आखिडेन झाला. तिकडंच राम नाम सत्य हे गुलाबजाम मस्त आहे दहावीला असं झालं. विनोदाचा भाग सोडून द्या. मग देवाला सुद्धा कळालं की धनद्रव्य नको देवा. गंगा म्हणजे धन आहे, चंद्र म्हणजे धन आहे. द्रव्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिग आत्मा आणि मन. हे द्रव्य माणसाला सुख देणार नाहीत, हे धन माणसाला सुख देणार नाही. आणि ह्याचं प्रमाण साक्षात नीलकंठेश्वर आहेत. मस्तकावर चंद्र धारण करून शांतता मिळाली नाही महाराज, गंगा धारण करून शांतता मिळाली नाही, नवे नवे नागेंद्र म्हणजे नाग धारण करून शांतता मिळाली नाही. पण ज्यावेळी भगवान शंकरांनी मुखातून राम काय राम हा शब्द काढला, त्यावेळी मात्र तो दाह शांत झाला. आणि म्हणून माऊली म्हणाले मुखी नाम स्मरण करवा तुझा विसर न पडो देवा. आता हे झालं भगवान शंकराचं. आता जरा रामाचं बघू. काय झालं? रामाची सीता गेली. कशामुळं? कशामुळं रामाची सीता कशामुळं गेली? बरेच जण म्हणतात रावणामुळं गेली, पण नाही, रामाची सीता मोहामुळं गेली. आणि मोह कशामुळं होतो? मायेमुळं होतो. मायेनं काय केलं? सोन्याच्या हरणाचं रूप धारण केलं. आता मला सांगा, सोन्याचं हरिण असतं का? आकाशामध्ये खपुष्प असतं का? सशाला शिंग असतात का? पण सीतेला सशाला शिंग दिसली, सीतेला आकाशामध्ये खपुष्प दिसलं, सीतेला सोन्याचं हरिण दिसलं. आणि राम त्याच्या पाठीमागं लागले आणि सीतेचं हरण झालं. सीतेचं हरण झालं, सीता लंकेमध्ये गेली. मग आता सीतेला प्राप्त करायचंय, करायचं काय? राम अशांत झाले होते, अनेक प्रयोग केले, मार्ग सापडना महाराज. शेवटी रामेश्वर लिंगाची स्थापना केली. कुठं? रामेश्वरला. आणि रामेश्वर लिंगाची स्थापना केल्यानंतर ना भगवान शंकरांनी मार्ग सांगितला. आणि त्यावेळी भगवान रामांनी काय नाव घेतलं होतं? शिव. शिव शब्द उच्चार केल्यावर रामाला मार्ग सापडला. आणि शिवाला राम शब्दाचा उच्चार केल्यावर शिवाचा दाह शांत झाला. मग एकमेकांच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. एकमेकांच्या हृदयामध्ये कोण आहेत? रामाच्या हृदयामध्ये शिव आहे आणि शिवाच्या हृदयामध्ये राम आहे. पण त्यांच्या अनुयायाच्या मुखामध्ये काय आहेत? राम छे 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 शिव छे छे. ते काय? त्यासाठी आपल्या हातामध्ये काटे आहेत. पण आमचे शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात राम तोची शिव माना आणि शिव तोची राम जाना. राम तोची शिव मना, राम तोची शिव जाना. शिव तोची राम मना, शिव तोची राम मना, शिव
तोची राम म्हणा राम तोची शिवदाना राम तोची शिवदाना राम तोची शिवदाना सांगण्याचं तात्पर्य आहे रामाचा दाह रामाचं दुःख शिवनामानं संपलं आणि शिवाचं दुःख रामनामानं संपलं. म्हणून संत म्हणाले मुखी नामस्मरण करवा तुझा विसर न पडो देवा. मुखातून आमच्या जप झाला पाहिजे. जप कशासाठी करावा तर माऊलींनी सांगितलेलं आहे जप यासाठी करावा. जपतो नास्ति पातकम. जप करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पातक येत नाही आणि म्हणून जप केला पाहिजे. जप कसा करावा एका हातात चहा आणि एका हातात माळ. बरं एका हातात चहा तरी आहे. काय कायांच्या हातात काय काय असते. हात लय महत्वाचा आहे. माणसानं जीवनामध्ये हात देऊ नये गडे. हात लय महत्वाचा. या हातानं स्वर्गाची दारं उघडता येतात आणि याच हातानं नरकाची दारंही उघडता येतात. नरकाची दारं उघडण्याकरता या हातानं आपण कुणाची तरी हत्या करतो. या हातानं कुणाच्या तरी घरी चोरी करतो. या हातानं आपण कुणाचे तरी नातेसंबंधी तोडतो. त्याचा परिणाम शेवटी नरक आहे. पण याच हातानं हस्तस्य भूषणम दानम. हातानं काय करावं दान द्यावं आणि कंठानं काय करावं मुखी नाम स्मरण करवा. कंठ पवित्र तेव्हाच आहे. कंठम पवित्रम यदि नाम घोषम. नामाचा घोष असेल तर कंठ पवित्र आहे आणि कान कधी पवित्र आहेत. कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण. कान पवित्र कधी आहे कीर्तन श्रवण करत असेल तर. आपण नर्तन श्रवण करतोय. आता वाजले की 12 आहे की नाही. हे नर्तन आहे. पुढे जाऊन मला सांगायचं आहे कान पवित्र तेव्हाच आहे जर आपण कीर्तन श्रवण करत असेल. डोळे पवित्र कधी आहेत. डोळे तुम्हाशी प्रार्थना कहा कैलाशीचा राणा. जर आपण देवाचं स्वरूप पाहत असेल तर डोळे पवित्र आहेत. गंमत अशी झाली कैलास महाराज चंदेवारजी कीर्तन संपताना 2 माता घरी जात होत्या. रावण लय वाईट आहे. रावण जन्माला येऊ नये म्हणू लागली. राम जन्माला यावा म्हणली. आणि जाता जाता एक मूर्ती दिसली एका दोघीपैकी एकीला. मूर्ती होती रामाची. कशाची होती पार्थिवाची म्हणजे दगडाची. म्हणले आत्ताच महाराजांना सांगितलं राम आणि शिव एक आहे. घे घे घे. एकीनं घेतली मी घेऊन जाते म्हणली. पुढं थोड्या गेल्या चालत दुसरी मूर्ती मिळाली. ती होती रावणाची आणि ती कशाची होती दगडाचीच होती. म्हणले नेलं याला जाळायला म्हणली ती. काय कामाचं नाही रावण. याची मूर्ती उचलू नका. उचलली तिनं मूर्तीने तिकडं पलीकडे फेकली. आणि पण रामाची मूर्ती कुठे घेऊन गेली घरी घेऊन गेली. थोडं समोर गेल्या दोघीही चालत महाराज आणि पुन्हा रावणाची मूर्ती दिसली. त्यातली एक तर भडकलीच. आत्ताच उचलून फेकली. पुन्हा आलं मेलं. दुसरी म्हणाली मेलं म्हणू नको दगडाचं नाही सोन्याचं आहे म्हणलं ते. काय म्हणाली आत्ता जो रावण दिसलेला आहे तो दगडातला नाही आहे. कशातला आहे सोन्यातला आहे. आता फेकशील की काय करशील. असू दे म्हणले. मुलं या वयामध्ये बिघडतातच म्हणली. घेतली मूर्ती नेली घरला. आता मग घरामध्ये काय जन्माला येईल. अहो सुरा लोखंडाचा असला काय सोन्याचा असला काय कापल्याशिवाय सोडणार आहे का. आणि म्हणून काय घेऊन जावं हे कळण्यासाठी मुखामध्ये शुद्ध शब्द असावे लागतात.
त्याकरता माऊली म्हणाले, मुखी नाम स्मरण करवा आणि तुझा विसर न पडो देवा. ठीक आहे, आम्ही मुखी नामस्मरण करतो, कंठम पवित्रम यदि नामघोषम, आम्ही नामघोष सदैव करू, पण हा नामघोष घेतल्यावर आम्हाला मिळणार काय? अभंगाचं शेवटचं. लक्ष्मणा मने देवा, लक्ष्मणा मने देवा, लक्ष्मणा मने देवा, लक्ष्मणा लक्ष्मणा मने देवा, लक्ष्मणा मने देवा, हे सदा समाधान ठेवा, सदा समाधान ठेवा, धनद्रव्य नको देवा, धनद्रव्य नको देवा, धनद्रव्य नको देवा, संताची पायी ठेवा, संताची संताची
संतांची पायी ठेवा धन देवा धन जय सांब गुरुराज माऊली गुरुराज माऊली जय सांब जय सांब तुझा लागे हेची मागो तुझे नाम गंधा लागो पुत्र कलत्राचा लोक शरीराचा नको लोकांती एकाच नको परणारी संगते म्हणे मन्मथ शिवलिंगा देवी चरणापासी जागा अवघा शकुनाचा शकून झाले दर्शन गंधाचे जन्माचे सार्थके काही के मने फळाले मागील गेले सुकृत मरण कराहो मनी भाव धराहो पशुपती मानो भावे पार्वती शंकरा